श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की दिवाळी फक्त 8 दिवसावर येऊन टेकलेली आहे आणि दिवाळीची लगबगसुद्धा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सुरू झालेली आहे। जसं की दिवाळीसाठी साफसफाई करणं, दिवाळीसाठी कपडे खरेदी करणं किंवा वेगवेगळ्या वस्तूची खरेदी करणं। आणि दिवाळी हा सण 5 दिवसाचा असतो, पण यावर्षी 2-3 दिवस दिवाळी हा सण वाढणार आहे, कारण 9 तारखेपासून वसुबारस आहे आणि वसुबारसपासूनच आपण दिवे लावायला सुरुवात करत असतो, म्हणजे दिवाळीची सुरुवात करत असतो। आणि आकाशकंदीलसुद्धा आपण या दिवसापासूनच लावत असतो आणि भाऊबीजेपर्यंत दिवाळी सणाचा आनंद आपण सर्वजण घेत असतो। दिवाळी हे नाव जरी ऐकलं ना तरी आपल्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह आणि वेगळीच एनर्जी येत असते आणि आपण हा सण खूप धूमधडाक्याने आणि आनंदाने साजरा करत असतो। आणि दिवाळीसाठी लक्ष्मीपूजनसाठी आपण नवीन नवीन वस्तूची देखील खरेदी करत असतो, म्हणूनच दिवाळीनिमित्त आणि लक्ष्मीपूजनसाठी कोणत्या वस्तू आपण आवर्जून घेऊन यायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दिवाळीसाठी आणि लक्ष्मीपूजनसाठी आपल्याला आपल्या मुख्य दारासाठी तोरण घेऊन यायचं आहे। तोरण हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं, पण लक्ष्मीपूजनसाठी आवर्जून आणायचं आहे कवड्याचं किंवा रुद्राक्षाचं तोरण आणायचं आहे। कवड्याचं तोरण हे माता लक्ष्मीला अतिशय आवडणार आहे आणि कवड्याचं तोरण असल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते अशी देखील मान्यता आहे। आणि कवड्यांमध्ये वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा खेचून घ्यायची खूप जास्त शक्ती असते। कवडी ही जेवढी काय आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असते किंवा नकारात्मक ऊर्जा बाहेरून येत असते ती सर्व त्या कवड्यामध्ये खेचून घेत असते, म्हणूनच कवड्याचं तोरण हे आवर्जून आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी आणायचं आहे। आणि रुद्राक्षाचं तोरण देखील असंच काम करत असतं। रुद्राक्षाचं तोरण देखील आपल्या घरातली आपल्या मनातली जेवढी नकारात्मक ऊर्जा आहे ना ती खेचून घेत असतं, म्हणून या दोन्हीपैकी तुम्हाला जे शक्य होत असेल ते तोरण आपल्याला दिवाळी येण्या अगोदर नक्की घरी घेऊन यायचं आहे। आणि जर का तुम्हाला आणणं शक्य होत नसेल आणि तुमच्या घरी गेल्या वर्षीचंच असेल ना तर तुम्ही ते तोरण स्वच्छ करायचं आहे आणि दिवाळीसाठी घराला लावायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तोरणापेक्षाही सगळ्यात जास्त शुभ मानलं जाणारं तोरण म्हणजे ते आहे अशोकाच्या पानाचं आणि आंब्याच्या डहाळीचं। तुम्हाला जर का शक्य होत असेल ना तर दररोज अशोकाच्या पानाचं किंवा आंब्याच्या पानाचं तुम्ही तोरण बनवून आपल्या घरावर लावू शकता। या 2 तोरणा इतकं महत्त्व दुसऱ्या कोणत्याही तोरणाला नाही आणि या 2 तोरणाचं महत्त्व आपल्या पूर्वजांनी देखील आपल्याला सांगितलेलंच आहे। पण प्रत्येकालाच आंब्याच्या पानाचं तोरण दररोज करणं शक्य होत नाही किंवा सारखं करणं शक्य होत नाही आणि आंब्याचे पानंसुद्धा सगळीकडे भेटत नाहीत। त्यांनी आवर्जून कवड्याचं किंवा रुद्राक्षाचं तोरण लक्ष्मीपूजनसाठी घरी घेऊन यायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दिवाळी येण्या अगोदर आकाशकंदील घरी घेऊन यायचं आहे। तुमची जर का परिस्थिती चांगली असेल आणि तुम्ही नवीन आकाशकंदील खरेदी करू शकत असाल तर आवर्जून तुम्हाला नवीन आकाशकंदील घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या घरावर लावायचं आहे। आणि तुमच्याकडे जर का जुना आकाशकंदील असेल तर त्याला स्वच्छ करायचं आहे। त्या आकाशकंदीलला आवर्जून आपल्या घराबाहेर लावायचं आहे। आकाशकंदील घराबाहेर लावणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं, म्हणून छोटा का होईना आकाशकंदील आपल्या घराबाहेर या दिवाळीला आवर्जून लावायचा आहे। तिसरी गोष्ट म्हणजे दिवाळी सणानिमित्त लावली जाणारी पंती। पंतीला दिवाळी सणामध्ये खूप महत्त्व आहे। पंती लावल्याने दिवाळी सणामध्ये एक वेगळाच रोषणाई आणि वेगळाच प्रकाश आपल्याला आपल्या घरामध्ये दिसून येतो, म्हणूनच आपल्याला आवर्जून दिवाळीनिमित्त एक तरी का होईना पंती नवीन खरेदी करून घ्यायची आहे। तुमच्याकडे आधीच्या किती जरी पंती असू द्या किंवा दिवे असू द्या ते असले तरी आपल्याला दिवाळी सणानिमित्त नवीन पंती आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि त्या नवीन पंतीने आपल्या घरामध्ये रोषणाई करायची आहे, सगळीकडे दिवे लावायचे आहेत। तुम्ही लाईटिंग ते लावतच असाल पण पंतीला दिवाळी सणानिमित्त खूप महत्त्व आहे, म्हणूनच लाईटिंग लावली तरी आवर्जून तुम्हाला नवीन पंती घरी घेऊन यायची आहे आणि तीच पंती घरावर किंवा घराभोवती लावायची आहे।
चौथी गोष्ट म्हणजे दिवाळी सणाची सुरुवात ही वसुबारसपासून होत असते. वसुबारस दिवशी आपण गाई आणि गाईच्या वासराची पूजा करत असतो. या दिवशी आपल्याला पितळीची गाई आणि वासराची एक छोटी का होईना मूर्ती घरी घेऊन यायची आहे. तुम्ही पितळीची आणू शकता, तुम्ही चांदीची देखील मूर्ती घरी घेऊन येऊ शकता. तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गाई आणि वासराची मूर्ती वसुबारस दिवशी आवर्जून घरी घेऊन यायची आहे आणि त्याची यथाशक्ती पूजा करायची आहे. आणखीन वसुबारस दिवशीच गाई वासराच्या पूजेला महत्त्व नाही, तर आपल्या दररोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा गाई वासराच्या पूजेला खूप महत्त्व आहे. कारण आपण दररोजच गाईची पूजा करू शकत नाही. म्हणूनच गाईची मूर्ती आपल्या देवघरात, गाई आणि वासराची मूर्ती आपल्या देवघरात असणं खूप शुभ मानलं जातं. कारण गाईमध्ये 33 कोटी देवाचा वास आहे. म्हणूनच आवर्जून वसुबारस दिवशी तुमच्या घरामध्ये जर का गाई वासराची मूर्ती नसेल ना, तर मातीची का होईना गाई वासराची मूर्ती घेऊन यायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे. तर आता वसुबारस झाल्यानंतर येते धनतेरस. धनतेरस दिवशी आपल्याला आवर्जून शिरई, ज्याला आपण केरसुणी म्हणतो, ती नवीनच घेऊन यायची आहे आणि धनतेरस दिवशीच आपल्याला घेऊन यायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे. केरसुणी ही धनतेरस दिवशी आणणं खूप शुभ मानलं जातं. म्हणूनच आपल्याला आवर्जून धनतेरस दिवशीच केरसुणी आणायची आहे आणि त्याची यथाशक्ती आपल्याला पूजा करायची आहे. दुसरी गोष्ट जी धनतेरस दिवशी आणायची आहे ती म्हणजे धने. तुम्ही 10 रुपयाचे का होईना धनतेरस दिवशी धने आणायचे आहेत आणि धनतेरस दिवशी त्या धन्याची माता लक्ष्मीसमोर किंवा देवघरासमोर बसून पूजा करायची आहे. धनतेरस नंतर येते ती दिवाळी. दिवाळी दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची पूजा करायची असते आणि ही पूजा विशेष करायची असते. प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो आणि लक्ष्मींची मूर्ती तसेच श्रीयंत्र असेल, पण ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती नसेल, श्रीयंत्र नसेल, त्यांनी आवर्जून लक्ष्मीचा फोटो घरी घेऊन यायचा आहे. तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही लक्ष्मीपूजन दिवशी श्रीयंत्रसुद्धा घरी घेऊन येऊ शकता आणि त्याची लक्ष्मीपूजन दिवशी पूजा करू शकता. तर यानंतर आणायची वस्तू आहे ती म्हणजे कुबेर. कुबेराची मूर्ती ही देवघरात आपल्याला कधीच ठेवायची नसते. कुबेराची मूर्ती ही आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची असते आणि देवघरात ठेवायचं असतं ते कुबेर यंत्र. कुबेर यंत्र आपल्याला लक्ष्मीपूजनानिमित्त आवर्जून घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची देवघरात पूजा करायची आहे. तुम्हाला जर का शक्य होत असेल ना, तर तुम्ही आवर्जून छोटं का होईना कुबेर यंत्र घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची यथाशक्ती पूजा करायची आहे. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे खण. खणाला सुद्धा लक्ष्मीपूजना दिवशी खूप महत्त्व आहे. त्याला आपण बोळकेसुद्धा म्हणतो. या बोळक्यांना लक्ष्मीपूजना दिवशी विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आपल्याला आवर्जून लक्ष्मीपूजनानिमित्त खण घेऊन यायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. धनधान्य आणि समृद्धी आपल्या घरी सतत नांदावी म्हणून आपल्याला या दिवशी बोळक्यांची पूजा करायची असते. म्हणूनच दिवाळी येण्या अगोदर तुम्ही या वस्तू आवर्जून घरी घेऊन या आणि या वस्तूंची पूजा करा. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला जर का श्रीयंत्राची आणि कुबेर यंत्राची पूजा करणं होत असेल तरच या वस्तू तुम्ही घरी घेऊन या. नाहीतर आणायचं आणि देवघरामध्ये फक्त ठेवायचं, त्याची सेवा नाही करायची, तर तुम्ही या वस्तू घरी घेऊन येऊ नका. तुमच्याच्याने त्या कुबेर यंत्राची आणि श्रीयंत्राची सेवा करणं शक्य होत असेल तरच या वस्तू तुम्ही दिवाळीनिमित्त घरी आणा. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.